नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. कसे दिवस चाललेले आहेत? मस्त मजेत आनंदात ना? हो, आणि गेलेच पाहिजेत. आज आपण आपल्या कुटुंबासहित आहोत, आपल्या परिवारासहित आहोत. भरपूर अशा गोष्टी, भरपूर अशा ऍक्टिव्हिटी आपण मनापासून, हृदयापासून स्वतःला काही गोष्टी सोडून दिल्या होत्या, वेळ नव्हता म्हणून, पण आज वेळ आहे, त्या सगळ्या गोष्टी करतोय आणि मस्त मजा करतोय मित्रांनो. आणि ही मजा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपलं दूरगामी ध्येय साकार करण्यासाठी ही ऊर्जा आपल्याला कायमस्वरूपी भेटावी, या शुभेच्छा तुम्हाला आहेत. मित्रांनो, द सक्सेस मिस्ट्री, एका यशाची सुरुवात या सिरीज मध्ये आपण पाहतोय की जसं यश मिळवण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या असतात, तशा अपयशाला काही गोष्टी कारणीभूत असतात. याच प्रकारच्या आपण अपयशाच्या कारणांचे काही टूल्स पाहतोय. आज सुद्धा असाच एक टूल जबरदस्त मित्रांनो. अपयशी व्यक्ती भूतकाळाच्या चुकांमधून कोणताही धडा घेत नाहीत, भूतकाळामधल्या चुकांमधून काही शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत. हो मित्रांनो, यशस्वी व्यक्ती भूतकाळामधील चुकांमधून भरपूर अशा गोष्टी शिकतात, भरपूर गोष्टी जाणून घेतात, आपल्या स्वतःच्या मध्ये मुळात बदल करतात. पण जे व्यक्ती चुकांमधून शिकत नाहीत, त्यांचा नाश, त्यांचा पराभव, त्यांचं अपयश हे निश्चित ठरलेलं असतं. हो मित्रांनो, आपली विचारश्रेणी जर योग्य, सकारात्मक असेल तर आपल्यासाठी अपयश हा एक उत्कृष्ट मार्गदर्शकाची भूमिका बजावू शकतो. हो मित्रांनो, आपण अपयशाला नक्की कोणत्या प्रकारे पाहतोय, कोणत्या प्रकारे अनुभवतोय, हे अत्यंत महत्वाचं आहे. अपयश हा एक चुकलेला मार्ग आहे. काय आहे? अपयश हा एक चुकलेला मार्ग आहे. अपयश हा कोणत्याही रस्त्याचा शेवट ठरणार नाही. हा, अपयशामुळे काही गोष्टी, काही ध्येय, काही स्वप्न, काही वस्तू मिळण्यासाठी उशीर होऊ शकतो, पण आपल्या जीवनामध्ये पराभव कधीही होऊ शकत नाही. हो मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये चुकांच्या माध्यमामधून जे मिळतं त्याला आपण अनुभव म्हणतो. हो मित्रांनो, आणि अनुभव हे चांगले असतात आणि वाईट सुद्धा असतात. चांगल्या अनुभवामधून आपल्याला प्रेरणा मिळते आणि वाईट अनुभवामधून आपल्याला एखादी गोष्ट योग्य प्रकारे कसं करायचं याचं नॉलेज मिळतं मित्रांनो. हो, अनुभव हा मुळामध्ये सर्वात मोठा आपल्यासाठी गुरु ठरतो, वरदान ठरतो, आपल्या यशासाठी कारणीभूत ठरतो. मित्रांनो, काही व्यक्ती ज्या असतात ना, आपण आजूबाजूला ज्यावेळेस बघू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की काही वस्तू, काही व्यक्ती मस्त जगतात, एन्जॉय करतात स्वतःचं आयुष्य, भरभरून जगतात, भरपूर अशा गोष्टी करतात, इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. हो मित्रांनो, आणि ते त्यांच्या स्वतःच्या जीवनामधूनच शिकतात की नक्की योग्य काय, नक्की चांगलं काय, नक्की उत्कृष्ट काय, नक्की कोणत्या सकारात्मक बदलामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी यशाच्या मार्गावरती मी राहिलेला आहे. हो मित्रांनो, आणि बहुतांश व्यक्ती फक्त स्वतःचं जीवन हे जगत असतात. हो, फक्त जगतात. मित्रांनो, आपलं जीवन कसं जगायचं आहे हा प्रत्येकाचा आपला वैयक्तिक विषय. मित्रांनो, हुशार व्यक्ती आपल्या चुकांमधून शिकतात, बोध घेतात आणि यशाकडे जातात. त्याहून अधिक हुशार व्यक्ती इतरांच्या चुकांमधून शिकतात आणि आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल करतात आणि यश मिळवतात. हो, आपण आपल्या प्रत्येकाचीच प्रतिमा तपासून पाहावी लागेल. हो, आपल्या स्वतःचं निरीक्षण करावं लागेल. सतत कायमस्वरूपी स्वतःमधून आपल्याला काही शिकता येतं का ते पहा, इतरांच्या अनुभवामधून काही नवीन घेता येतं का ते पहा. यशाच्या दिशेने अत्यंत महत्वाचं आहे. हो मित्रांनो, त्या चुकांमधून, त्या अनुभवामधून शिकायचं असतं, आपलं आयुष्य मोठं करायचं असतं. हो मित्रांनो, आणि महत्वाचं, प्रत्येक वेळेस आपल्या चुकांमधून शिकत बसलो ना तर आपलं आयुष्य कमी पडेल. त्यामुळे इतरांच्या चुकांमधून शिकून आपण आपल्या आयुष्याचं निश्चित केलेलं ध्येय साकार करायचं असतं. हे कायमस्वरूपी आपल्या मनात ठेवा आणि आपल्या दूरगामी ध्येयाकडे, यशाचा प्रवास
यशाची घोडदौड अशीच कायमस्वरूपी चालू ठेवा. तुम्ही आमचे व्हिडिओ पाहिलात, आमचे व्हिडिओ शेअर करतायत, आम्हाला छान छान कमेंट देताय, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.